नमस्कार मंडळी, सरकारने एक निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये आता जे शिधापत्रिका धारक आहेत त्यांचे शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड बंद होणार आहेत. तुमच्या खिशावरती आता बोजा येणार आहे व संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेमकं हा सर्व नियम काय आलेले आहेत, या नियमामध्ये तुम्हाला काय करायचं आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तत्पूर्वी जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे नवीन नियम सरकारने शिधापत्रिकेबाबत लागू केले आहेत ते लोकांना समजतील व तशा प्रकारे त्या नियमामधून वाचण्यासाठी किंवा त्यांचे शिधापत्रिका बंद होण्यासाठी अपेक्षित असणारे उपाय ते त्या ठिकाणी करणार आहेत. चला तर मग आता जाणून घेऊया नेमके नियम काय आहेत. पिवळे आणि केशरी राशन कार्ड यांच्या नियमामध्ये सर्वप्रथम हे समजून घेऊया की कोणतं राशन कार्ड धोक्यात आहे. पिवळं राशन कार्ड हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला भेटतं. ज्यांचं उत्पन्न 15,000पेक्षा कमी असतं ते पिवळे रेशन कार्ड वापरतात व ते दारिद्र्य रेषेखाली येतात. तर 15,000 ते 1,00,000पर्यंत ज्यांचं उत्पन्न असतं ते केशरी रेशन कार्ड त्यांना भेटतं व त्या सुविधा ते त्या ठिकाणी मिळवत असतात. पण आता सरकार म्हणतंय की जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त असेल तर तुमचं पिवळं व केशरी हे दोन्ही रेशन कार्ड त्या ठिकाणी बंद होणार आहेत. सरकार तुमचं ते रेशन कार्ड कॅन्सल करणार आहे. म्हणजेच राशन दुकानामधून जे स्वस्त तुम्हाला गहू, तांदूळ किंवा आनंदाचा शिधा अशा प्रकारचं जे सर्व मटेरियल भेटत होतं ते आता बंद होणार आहे. याची देखील तुम्ही या ठिकाणी नोंद घ्या. तर सरकार नेमकं रेशन कार्ड बंद का करत आहे याची देखील माहिती आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तर सरकारचं असं म्हणणं आहे की जे लोक 1,00,000पेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहेत, मिळकत त्यांची 1,00,000पेक्षा जास्त आहे वार्षिक, त्यांना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना स्वस्त धान्याची गरज नाही. ही सुविधा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजे व त्याचा परिणाम लाखो कुटुंबावरती होणार आहे. त्यामुळे सरकार ही योजना बंद करण्याच्या तयारीत आहे व जे खरंच दारिद्र्य रेषेखाली आहेत किंवा ज्यांना खरंच केशरी रेशन कार्डची गरज आहे त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त सुविधा पोहोचण्यासाठी सरकार हे पाऊल घेत आहे असं सरकारचं म्हणणं आहे. व तुमचं राशन कार्ड वाचण्यासाठी तुम्ही कोणता उपाय केला पाहिजे याची देखील माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. तर सर्वात आधी तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न चेक करा. ते जर 1,00,000पेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला KYC करायची आहे व तुम्ही सेफ आहात असे समजा. पण जर जास्त असेल तर लगेच तुमच्या जवळच्या राशन दुकानात जा, तिथं तुमची KYC करा आणि तुमची कागदपत्र देखील अपडेट करा. नाहीतर तुमचं कार्ड रद्द झालं तर राशनचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. आणि हो, हे सगळं लवकरात लवकर करा कारण सरकार पडताळणीला लवकरात लवकर आता सुरुवात करणार आहे व तुम्हाला जे रेशन कार्डचे लाभ भेटत होते ते देखील सरकार बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे. आता तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल तुम्हाला या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. सरकारवरती आधीच लाडक्या बहिणी योजनेचा बोज आहे असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने आधी 2100 रुपयाचं आश्वासन दिलं होतं, परंतु आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्या ठिकाणी देत आहेत व त्यामध्ये देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांना आधी कर्जमाफीचं देखील आश्वासन सरकारने दिलं होतं, ते देखील आता सरकार आश्वासन पाळताना दिसत नाही. आता सरकारचा मोर्चा हा रेशन कार्ड शिधापत्रिकांकडे वळलेला आहे. सरकार ज्या सुविधा आधी देत होतं त्यावरती आता एक एक करून त्या ठिकाणी कपात करण्याची तयारी करत आहे व नवीन जर काही अपडेट आली तर तुम्हाला आम्ही ती अपडेट याच चॅनलवरती देणार आहोत. त्यामुळे आता सबस्क्राईब बटन दाबा, जी बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.